चला विनंती करतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा सामना जिथे आपण पाहतोय एका बाजूला विघ्नहर्ता झिराटपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी झिराटपाडा ब हा संघ आहे। तर विघ्नहर्ता झिराटपाडा संघ आपल्याला विनंती करतोय आपला एक 12वा प्रतिनिधी कमेंटर बॉक्स मध्ये पाठवा आणि तो अनिवार्य सुद्धा आहे, त्यामुळे विनंती करतोय। पाच षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर हे 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन आहे, वेळेच्या बंधनातच तुम्हाला 4 षटक हाताळायचे आहेत। आणि आता 5व्या षटकासाठी तुमचा एक 30 यार्ड सर्कलमध्ये अतिरिक्त खेळाडू घेतला जाईल। आपण पाहतोय गावदेवी क्रीडा मंडळ झिराड आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली स्पर्धा गावदेवी चषक 2025 सामन्याला आपण पाहतोय सुरुवात नक्की होईल। एका बाजूला यजमान संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर त्यांच्याच गावातील समोर संघ खेळण्यासाठी उभा ठाकलाय। पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय जिथे आपण जर पाहिलं तर निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानावरती पाहायला मिळेल। कोण जिंकेल कोण हारेल हा सुद्धा इथून मात्र प्रश्न पडला असेल। नक्की आपण जर पाहिलं तर गावदेवी चषकामध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल ना तर ही अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्वाची लढाई तुम्हाला लढावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, पहिल्याच चेंडूपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल। परंतु आपण जर पाहिलं ना तर दुसऱ्या बाजूला गावदेवी झिराटपाडा ब संघ मैदानावरती उतरला जो की प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय। राजेंद्रजी यांच्याकडनं पारितोषिक लगावलं गेलंय। सुनील म्हात्रे यांनी जर झेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि खेळत असताना कोणत्याही क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर त्या क्षेत्ररक्षकासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। पण मैदानावरती सामना सुरू झालाय। पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर वाईट स्वरूपातील धाववाली गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर अभिराज आला। अभिराजचा यावेळचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्क आणि यावेळच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक आलाय, चेंडू चाललाय आणि तदनंतरचा चेंडू लेग स्टंप वरती पिच केला आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर तिथे भला मोठा गॅप होता, त्या गॅपमधून यावेळी चेंडूला ढकललं गेलं आणि आपण जर पाहिलं तर फाईन लीगची जागा निवडली होती चौकारासाठी। यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ऐन मोक्याला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या फलंदाज अर्थातच महेंद्रनी आपण जर पाहिलं तर ते फलंदाजाला थांबवलं आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आलाय। 2 चेंडू आतापर्यंत संपलेत। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा जिथे धावफलकावरती लागलात। षटक क्रमांक हे पहिलं चालू आहे। गावदेवी झिराटपाडा ब हा संघ मैदानावरती खेळतोय, गावदेवी झिराट ब हा संघ मैदानावरती खेळतोय आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकापासून कुठेतरी यावेळी विघ्नहर्ता झिराटपाडा हा संघ धावा बनवण्यास सुरुवात करतोय। यावेळचा चेंडू अलंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, आडवा बॅट ने खेळला गेलेला हा स्ट्रोक जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचेल तदवरती एक सिंगल यावेळी धावफलकावरती मात्र लागेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकेल। आपण जर पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। महेंद्र लाड यांनी जर षटकार मारला तर प्रभाकर लाड यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी पारितोषिक लगावली होती। आता पुनश्च एकदा त्यांचा आवडीचा संघ मैदानावरती खेळतोय, मग ते त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम मैदानावरती करतायत किंबहुना इथून करतायत। पारितोषिक लगावली जात आहेत, 100 रुपये षटकारासाठी आहेत, परंतु इथं गोलंदाज चांगली कामगिरी करतो। एक चौकार खाल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे, परंतु इथून मात्र आपण जर पाहिलं तर जशी स्ट्राईक रोटेट झाली डावखुऱ्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राईक धावफलकाकडे आता जर लक्ष टाकलं तर 11 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतात। यावेळचा चेंडू लाऊड अपील झाली, परंतु ही अपील आपण जर पाहिलं तर फेटाळली गेली। अपील मध्ये तथ्य नाहीये असं सांगितलं गेलं आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती अजूनही स्थिरावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेत।
या बेटचा चेंडू आडवा बाटने, परंतु आता पुनश्च एकदा या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवला होता. आडवा बाटने माहित आहे खेळलं जाईल फटका, जिथे आपण पाहतोय षडप गुडलेन चेंडू टाकला गेला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू वन बाउन्स गेला आणि तदनंतर आपण पाहतोय एक सिंगल यावेळी धावफलकावरती ऍड झाली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर अवंत स्वरूपाची धाव होती, तदनंतर चौकार आला, तदनंतर डॉट आला, तदनंतर एक सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर डॉट आणि पुनश्च एकदा एक सिंगल येत असताना 12 आल्यात. मी विनंती करतोय सन्माननीय दत्तारामजी थळे यांना आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा असेल. मी विनंती करतोय दत्ताराम थळे यांना की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन यथोचित मानसन्मान व्हायचा आहे. अकरा धावा झालेल्या आहेत. 11 धावा झालेल्या आहेत, माफ करा. 11 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश सज्जला. महेशच्या खांद्यावरती षटक क्रमांक दुसरं सोपवलं गेलंय. अनुभवी गोलंदाज आहेत, मग अनुभवी गोलंदाजाच्या खांद्यावरती षटक सोपवायचं, समोरच्या फलंदाजाला रोखून ठेवायचं. परंतु यावेळी आपण पाहतोय जसा चेंडू स्लॉट मध्ये आलाय त्याला पार्क केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. या वेळचा काव कॉर्नरच्या दिशेने ठोकला गेलेला फटका. षटकार यजमान गोलंदाजांवरती आपण जर पाहिलं तर आक्रमण केलं जात आहे. याही वेळेला फाईन लेगची जागा निवडली आणि याही वेळेला आपण जर पाहिलं तर चेंडूला मात्र सीमारेषा दाखवली. षटकार रक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला सूरज. बॅक टू द डगआउट.
वरती उभा असेल, परंतु स्ट्राईक एंडवरती असणारा महेंद्र, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आल्या, 3 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. गोलंदाजी मागवती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथा हाताळण्यासाठी अभिषेक सज्ज झालाय. तिसरा हाताळण्यासाठी माफ करा, तिसरं षटक पावला नेंटकडनं गोलंदाजी मागवती अभिषेक सज्ज होतोय. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर काही संघांना पेनल्टी सुद्धा मिळाली आहे, त्यामुळे वेळेत हजर होणं हे सुद्धा या स्पर्धेचं मूळ वैशिष्ट्य राहिलं. यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळत असताना वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर धाडला जातोय चौकारासाठी. समोर आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. यावेळी आडवा बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर चाललाय, चौकार देऊन चाललाय. संघाची धावसंख्या मात्र वेगाने आणि झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्येकडे जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती आल्या. 33 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक हे तिसरं चालू आहे. महेंद्र यांनी षटकार मारला तर प्रभाकर लाड यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु महेंद्रच्या बॅटमधून षटकार नव्हे तर चौकारच येतात. आतापर्यंत 2 चौकार त्याने मारलेत. गॅपमध्ये प्रॉपर सिलेक्शन केलं जाते, चेंडूला ढकललं जाते आणि चौकार सुद्धा वसूलला जातोय. परंतु यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळत असताना डीप मिड विकेटची जागा निवडली आणि या चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून या चेंडूला ढकललं सुद्धा. सीमारेषेच्या बाहेर ढकलत असताना 6 धावा जमवल्या आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असताना महेंद्र यावेळी पाहायला मिळाला. जिथे आपण जर पाहिलं तर या षटकारानंतर 39 धावा तिसरं षटक चालू असताना धावफलकावरती लागल्यात. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण जर पाहिलं तर कोणता ना कोणता कानमंत्र नक्की गोलंदाजाला दिला असेल, परंतु त्या कानमंत्राचा वापर होतच नाहीये. सलगचा दुसरा चेंडूवरती दुसरा मोठा फटका. आता मिडविकेट यावेळी आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा जसं सूरज मैदानाच्या बाहेर परतलाय, परंतु महेंद्र सांगतोय मैं हूं ना, आणि तशा रीतीने तो मैदानावरती खेळतोय सुद्धा. आतापर्यंत 2 चौकार मारलेत, 2 षटकार लगातारच्या 2 चेंडूंवरती आलेत. तिसरा सुद्धा येईल का किंवा आपण जर पाहिलं तर आता धावसंख्येकडे वेगाने मात्र धावफलक पुढे सरकले. धावसंख्येकडे जर पाहिलं तर आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या योग्य लेंथ लाईनवरती टाकला जातोय, त्यामुळे फलंदाजांना कोणतीही संधी या चेंडूवरती मिळालेली नाहीये. 2 षटकारांचं प्रत्युत्तर केलं जात आहे, परंतु उर्वरित चेंडू सुद्धा येणं बाकी असताना यावेळचा गॅपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर मिडविकेट वरतून धावत आला. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती एक सिंगल घेतल्यापासून वाचवलं जात नाहीये. एक धाव इथून मात्र घेतली जाते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या नक्की इथून मात्र आपण पाहतो पुढे सरकते. धावसंख्या मात्र 46 वरती जाऊन पोहोचते. 46 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गावदेवी चषक 2025 या चषकाचा थरार आपण अनुभवतोय. पहिल्या दिवसामध्ये सुपर 8चा थरार आपण अनुभवला होता. दुसऱ्या दिवसामध्ये सेमी सुपर 8 संघ मैदानावरती खेळले. तदनंतर आपण जर पाहिलं तर त्याच्याहून कमी क्षमतेचे संघ मैदानावरती खेळत असताना ग्रामीणचे संघ मैदानावरती आपण पाहिले. परंतु आजपर्यंत आपण जर पाहिलं ना तर एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण या स्पर्धेला स्वरूप मिळालंय आणि त्यापैकी आपण जर पाहिलं तर आजचा हा शेवटचा दिवस, त्यामध्ये चालू असणारी ही लढत पहिल्या फेरीच्या मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला यजमान ब संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर एकाच गावातील 2 संघ मैदानावरती खेळत असताना फलंदाजी करणारा आपण जर पाहिला तर विघ्नहर्ता झिराटपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. त्यामुळे 3 षटकं संपलीत आणि विघ्नहर्ता झिराटपाडा हा संघ आतापर्यंत 46 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला गेला. पहिल्या 3 चेंडूंवरती धावा तब्बल 16 आल्या होत्या.
तदनंतर आपण जर पाहिलं तर एक चेंडू निर्धाव टाकत असताना दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल खर्च केली आणि तदनंतर पुनश्च एकदा चेंडू निर्धाव टाकला. 3 षटकांच्या अशा रीतीने समाप्ती झाली. परंतु यामध्ये आपण जर पाहिलं तर 23 धावसंख्येचं योगदान जो की सूरज बाद झाला त्याने दिलं होतं. परंतु स्ट्राईक असणारा महेंद्र ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात त्याने 22 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी जोडल्यात. त्यामुळे त्याच्यावरती आता या सामन्याची जरूर जबाबदारी असेल. परंतु इकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला ओळखावं लागेल की समोरचे फलंदाज आपल्यावरती हवे ठरतायत, वर्चस्व प्रस्थापित करतायत. मग आता हे वर्चस्व यावेळी फेटाळून लावायचं असेल ना तर गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. गोलंदाजी मागवती 74 षटक हाताळण्यासाठी पॅव्हलियन एंडकडनं विघ्नेश यावेळी सज्ज झालाय. विघ्नेश म्हटलं तर विघ्नहर्ता, जे विघ्न समोर आले त्या विघ्नांना दूर करणारा तशाच रीतीची गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू तेच तरर आणि तितकाच भन्नाट वेगाचा टाकला गेला आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर यावरती कोणतंही उत्तर नव्हतं. खोदून काढायचं होतं या चेंडूला महेंद्रला. परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मात्र मार्गस्थ झाला आणि निर्धाव सुद्धा आला. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती आणि योग्य लेंथ लाईनवरती हाताळत असताना गोलंदाज विघ्नेश. याही वेळचा आखूड टप्प्याचा आडवा बाटने सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक दुसरा सन्माननीय पाहुणे मनोज म्हात्रे तसेच रमेश शिंदे आणि दत्ताराम थळे यांचा आपण व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान करणार आहोत. मी मानसन्मान करण्यासाठी ऋषिकेश यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान करायचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. पाहुण्यांची मांदियाळी सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळेल. नक्की आपण पाहतोय महेंद्र लाड यांनी जे 2 षटकार मारले होते त्याच्यासाठी प्रमोदजी लाड यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा सुद्धा झालाय. तर तुम्ही जर षटकार मारले तर आणखी सुद्धा मिळतील. परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजांचं वर्चस्व मैदानावरती किंबहुना या षटकामध्ये पाहायला मिळतंय. विघ्नेश ज्याने आतापर्यंत आलेले विघ्न दूर केले, कारण जिथे महेंद्रच्या बॅटमधून धावा येत होत्या ना त्या धावा मात्र आता जर आपण जर पाहिलं तर थांबल्यात, कारण त्याला मैदानाच्या बाहेर मात्र धाडलं गेलंय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी दिशा मात्र खराब आणि दशा सुद्धा खराब होते. यावेळचा चेंडू सरळ मग आडवा बाटने फटका खेळला. अर्ध्या विकेटवरती पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला. मागच्या चेंडूवरती सुद्धा हेच दृश्य पाहायला मिळालं. परंतु तिथे तितकासा जोरकस फटका नव्हता. क्षेत्ररक्षकाच्या हातात जाणारा तो स्ट्रोक होता आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद सुद्धा झाला होता. परंतु या वेळेला आपण जर पाहिलं तर अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकत असताना क्षेत्र फलंदाजाने ओळखलं. क्षेत्र जिथे खाली आहे त्या क्षेत्रात चेंडू मारला आणि 6 धावा सुद्धा मिळाल्या. परंतु या षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 52 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे रमेशजी शिंदे यांचं व्यासपीठावरती स्वागत सत्कार केले जाईल आणि त्याचं मानसन्मान करण्यासाठी मी तेजसला आमंत्रित करतो. या तेजस आपला आपण साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. नक्की एक ऍडव्हर्टाइज मध्ये येते. आपण पाहतोय मित्रांनो त्याला जाण्यासाठी जागा द्या थोडी. नक्की त्यांची रोजची जागा आहे, तेच विचार करत असतील. एकूण नवीन आलेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने हवेत ठोकलाय आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा लांब पल्ल्याचा मोठा षटकार सुद्धा जमवलाय. अफलातून काढला समजा आणि तेच पाहतोय आपण मैदानावरती. लगातार आपण जर पाहिलं तर 2 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 58 धावा धावफलकावरती. आणखीन एक याही वेळेला चाललाय सलगच्या 3ऱ्या चेंडूवरती थर्ड इन अ रो.
सन्मान करण्यासाठी आदित्य यांना विनंती करतोय. आदित्य, आपण आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करायचा आहे. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3, आणखीन एक जोडा त्यामध्ये चौथा सुद्धा आलाय. यावेळी आपण जर पाहिलं तर पॅव्हलियनला, समालोचन कक्षाला किंबहुना मेन अतिथी कक्षाला मानवंदना देणारा फटका, षटकार. आमच्या विरोधात पडले म्हणून काय झालं, येणारे चेंडू आमच्याच हातात आहेत असं सांगितलं जाते फलंदाजांच्या माध्यमातून. आणि लगातारच्या 4 चेंडूंवरती वेगवेगळ्या ठिकाणी मारलेले फटके 6-6 धावा देऊन चालत. त्यामुळे या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना तर तब्बल 70 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी यावेळी आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना विवेकच्या बॅटमधून आपण पाहतोय लगातारचे 4 षटकार आलेत. 4 षटकांचा सामना संपलाय. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. तत्पूर्वी विनंती करतोय, यानंतर होणारा सामना गावदेवी झिराड अ विपक्ष बापदेव सुरेखारमाळा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग संपण्या अगोदर आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदेवी झिराड अ संघाचा कर्णधार इथेच उपस्थित आहे. मी विनंती करतोय बापदेव सुरेखारमाळा संघाच्या कर्णधाराला की आपण लवकरात लवकर येऊन नाणेफेकी करायची आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा फार एंडकडनं हे षटक हाताळलं जाईल. परंतु आता स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर सूरज चाटपडेला यावेळी पाहायला मिळतोय, जो की स्ट्राईक एंडवरती खेळतोय. आतापर्यंत त्याने एक चेंडू फेस केला आणि आपण जर पाहिलं तर त्यामध्ये कोणतीही धाव आलेली नव्हती. याही वेळचा आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती चेंडू चाकलाय. रनआउटची संधी मिळते आहे. यावेळी दुसऱ्या एंडला सुद्धा थ्रो खराब झाला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर बाईकच्या स्वरूपातील ही सिंगल यावेळी धावफलकावरती नक्की जोडली जाईल. 71 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 71 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 71 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात यावेळी 71 उभारल्यात. पहिल्या किंबहुना या सामन्यांमध्ये आतापर्यंत हायेस्ट टोटल ही 95ची राखली होती. तीच म्हणजे जाखमाता परुरपाडा या संघाने अगेन्स्ट बीसीसी सारळ संघासमोर. मग आता आतापर्यंत 71 झाल्यात. येणारे अजून या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. धावा किती बनवल्या जातील स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण खेळाडू ज्याने लगातार 4 षटकार मारलेत. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर स्क्वेअर कट केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, परंतु जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती 2 धावा घेतल्या जातात आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 73 वरती जाऊन पोहोचते. गावदेवी झिराड अ संघाचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती करतोय, आपण समालोचन कक्ष आहे तिथे एका बाजूला येऊन थांबायचं आहे. गावदेवी झिराड संघाचे अ चे खेळाडू यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर उसळी प्राप्त करतोय. यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट येतो या चेंडू. आडवा बाटने यावेळी सुद्धा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन बदलली होती यावेळी. त्यामुळे आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या तितकासा रीच पासून दूर असणारा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात चाललाय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूंवरती किती धावा येतील, कारण हे शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते षटक यावेळी प्रगतीपदावरती असताना यावेळचा चेंडू जसा स्लॉट मध्ये आलाय. आणखीन एक मोठा फटका आपण जर पाहिला तर अक्षरशः लांब पल्ल्याचा मारलाय. समोरच्या गेट वरती चेंडू पडल्यानंतर आणखीन दूरवरती जातोय. मॅक्सिमम 8 षटकार. धन्यवाद डीजे. परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर फलंदाज स्वतःलाच आमदार समजते की काय, असं दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार आलेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळचा फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल 1 धाव तर घेतली जाते. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला थांबवलं गेलं, कारण आता फलंदाजाला माहित आहे इथून विकेट टाकणं गरजेचं नाही आहे. धावा तर आपल्या संघासाठी भरपूर आल्यात आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याकडे गोलंदाजी सुद्धा आहे. मग अशा वेळी त्या धावा बनवत असताना समोरच्या संघाला आपण थांबवू सुद्धा शकतो. त्यामुळे धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर तब्बल 80 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, डॉट येईल, सिंगल येईल, षटकार येईल, चौकार येईल, हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल. इथून सुद्धा आपण जर पाहिलं तर संघ अपेक्षा करत असेल एखाद मोठा फटका येऊ दे, परंतु यावेळचा चेंडू हवेत टोकलाय. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा झेल सोडलाय. झेल सुटल्यानंतर 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय तितक्याच वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट होत्यात
आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 82 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 82 रन्स ऑन स्कोर कार्ड. 82 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यात या धावा उभारल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 33 धावसंख्येचं योगदान विवेकने दिलंय. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 23 धावसंख्येचं योगदान महेंद्रचं होतं. सूरजने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 23 धावसंख्येचं योगदान त्याने सुद्धा दिलं होतं. त्यामुळे आता येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 83 धावा बनवायच्या आहेत. चला नाणेफेकी करण्यासाठी या. बापदेव सुरेखार माळा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक झाला त्यामुळे दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर आपण नाणेफेकी करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपण जर इथे आला नाहीत नाणेफेकी करण्यासाठी तर समोरच्या संघाला टॉस विन जिंकलं दिलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर या. पहिल्या सत्राचा खेळ संपला. विजयासाठी 83 धावसंख्येचं लक्ष्य इथून मात्र उभं केलंय. 82 झालेले आहेत. 83 धावा बनवायच्या आहेत. आता या 83 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का? नाणेफेकी इथून मात्र केली जाते दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये. आणि या मॅचची नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावरून मनोजजी म्हात्रे यांना की आपण या. आपल्या शुभ हस्ते इथून या मॅचची नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय दत्ताराम थळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. आपण पाहतोय विजयासाठी येणारे 30 चेंडू बाकी आणि 83 ची गरज आहे. आता या 83 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. या दुसऱ्या सत्रामध्ये 83 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुनश्च एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुयश बुरे यांचा आवाज येथे आपण ऐकत होतात. एक जबरदस्त स्पर्धा आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना 30 चेंडू आणि 83 धावांचं लक्ष येथे पाठलाग करावा लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. आजची अंतिम रात्र. मी मगाशी म्हटलं होतं की वेळ तुम्हाला वाचवावा लागेल. टायमिंग सेट होत आहे. तर सलामीची जोडी आज गावदेवी जिराट संघाच्या माध्यमातून येत आहे. समोरच्या संघानं आज जर आपण पाहिलं ना तर आक्रमण केलंय. समोरच्या गोलंदाजीचा अगदी कंबरडा तोडलाय आणि त्यानंतर जेव्हा मैदानावरती ते उतरतात जे झालं गेलंय ते विसरून जावं लागेल. एक नव्याने सुरुवात करावी लागेल. एक 2 व्हीलरची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे. त्याच्यामध्ये किचन आहे, एक बिर्ला एवन स्ट्रॉंग क्रेट द फॉर एव्हर सिमेंट आणि होंडा या ठिकाणी एक मला असं वाटते की ॲक्टिवाची चावी असावी किंवा डिओची चावी असावी. त्याला अनेक चाव्या जोडल्या गेल्यात. कोणाची असेल त्यांनी ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा उंच आहे सह्याद्रीचा माथा. ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा उंच आहे सह्याद्रीचा माथा. वंदन करतो त्या शिवरायांना शरणी ठेवून विनम्र माता. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य ज्यांनी रक्षिलं स्वराज्याचे धाकले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कनकेश्वराचा वंदन करून या भूमीवरती पुन्हा एकदा मॅचला करतोय सुरुवात. येथे सामना सुरुवात केली जाईल.
सामन्याकडे वळूया. 83 धाबांचं टार्गेट अचीव करायचं आहे. आर यू रेडी फॉर दिस? पंच तयार आहेत, डीजे मास्टर सुद्धा तयार आहे. गाडी त्या ठिकाणी आतमध्ये ठेवू नका, चला बाहेर जाऊ दे. पहिल्या चेंडूवरती प्रहार बघा, मिडअपच्या वरून मारला, लॉंग ऑफला, वन बाउन्स, सीमा पार येतोय, चौकार. नाही आहे, त्याला विनंती असेल या बॅट्समन नेम प्लीज. ते म्हणतात ना, रूल्स आर रूल्स, त्या पद्धतीने ठिकाणी विनंती असेल. 12 प्रतिनिधी या, लवकर या. वळत मॅच कडे पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, गॅप येते, शोधली गेले. चेंडू ट्रॅव्हल करेल पॉईंट क्षेत्रामध्ये, तोपर्यंत मात्र धावा मैदानावरती 2 घेतल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 4, त्यानंतर आल्या 2. सुयत जर आपण सामना बघितला ना, तर या सामन्यामध्ये 83 करायच्यात. समोरच्या संघानं आज या संघावरती जे आक्रमण केलंय ना, अगदी हल्लाबोल केला होता. 83 धाबा, इट्स अन अ बिग टोटल ऑन द स्कोर बुक. पहिलं षटक जेव्हा मैदानावरती मार्गस्थ आहे, स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय संकेत. संकेतच्या बॅटमधनं शुभ संकेत या मॅच मध्ये येणार का? कॅच मैदानावरती आपण पाहिली, ड्रॉप केली गेली आहे. संकेत या मैदानावरती आला, संकेतच्या बॅटमधनं फटके आपण पाहिले. या ठिकाणी एक चौकार आला होता, त्यानंतर 2, त्यानंतर 1. गावदेवी झिराड असंघाचे प्लेयर्स यांना आता सूचना असतील की लगेच येथे कॉम्बॉक्स कडे या. यावेळेचा फटका बघा, अप्रतिम, गॅप मध्ये चेंडूला केलाय फील, चेंडू वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर, मिड विकेटला येतो चौकार. पाहिला ना, शॉर्ट ऑफ द लेंग चेंडूवरती प्रहार केलाय, धावा मिळाल्या 4. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आक्रमक फटका, चेंडू ट्रॅव्हल करेल. ना तिथे 15 धावा धावफलकावरती आल्यात. ते म्हणतात ना की मॅच मध्ये काही सिच्युएशन असू देत, तुम्ही स्वतःला सांगा की सामना अजूनही संपला नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. या चेंडूवरती बघा, विकेट किपरने अप्रतिम या ठिकाणी विकेट किपिंग केली. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला होता. या ठिकाणी बॉलरच्या माध्यमातून एक चांगली युक्ती लढवली गेली. धाव मैदानावरती नाही आली. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं, त्याच्यामध्ये धावसंख्या 15 धावा. आता 4 षटक अजून येणं बाकी आहे. 83 बनवायच्यात, बिग टोटल लागली आहे. मॅच मध्ये गावदी जिराट बस संघाला आशा आहेत की मॅच ते जिंकू शकतात. षटक क्रमांक आता दुसऱ्या मैदानावरती येईल. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विघ्नहर्ता जिराटपाडा विरुद्ध गावदी जिराट बस संघाच्या या 2 संघांमध्ये सुरू असणारी एक सर्वात मोठी बॅटल, द बिग बॅटल इज गोइंग ऑन हियर. सामन्याकडे आपण बघत आहोत, एक जबरदस्त स्पर्धा. आता मात्र 24 चेंडू आणि रिक्वायरमेंट किती आहे? 24 बॉल किती पाहिजे? तर येणाऱ्या 24 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी 68 धावांची रिक्वायरमेंट आहे. 68 रन्स टू बी नीडेड. बॉलिंग मार्क वरती जितेंद्रला आपण बघतोय अनेक सामन्यामध्ये जितेंद्रची गोलंदाजी नेहमीच बघायला मिळते. मात्र या सामन्यामध्ये पाहूयात आपण की जितेंद्र कशा रीतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग करेल. आज या ठिकाणी धावा तर त्यांच्या संघाने बनवल्यात. यावेळेचा फटका, शॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी, डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या दिशेला सीमा शपार, चौकार.
वरती लगावला गेला. पहिला चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर उसळी थोडासा घेणारा होता. शॉर्ट ऑफ द लेग टाकण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती फुल ऑफ द कंट्रोल बॅट्समनने चांगला स्ट्रोक लगावला. धाबा 4. षटक क्रमांक दुसरा जेव्हा प्रगतीपथावरती सुयश बॉलिंग मार्क वरती जितेंद्रला आपण बघतो तशावरती हल्ला बोललाय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागतील कारण 83 धावा. इट्स अ बिग टोटल. मगाशी म्हटलं होतं आपण एक बिग स्कोरिंग मॅच आणि चेसिंग या मैदानावरती केली जाणार का याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. जे लाईव्हला प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं येथे आम्ही आभार प्रदर्शित करतोय कारण प्रेक्षक मायबाप आहेत. ते सामना बघतात म्हणून स्पर्धा लाईव्ह आहे. या मैदानावरती जे प्रेक्षक सामन्यासाठी आलेत त्यांचं देखील मी आभार प्रदर्शित करेन. या चेंडूवरती बघा टायमिंग केलंय. प्रहार केला. चेंडू ट्रॅव्हल करेल. लॉंग लेग सीमारेषा पार येतोय. वेट फॉर अंपायर डिसिजन. तर यावेळेस बघा चेंडूवरती प्रहार केले. 2 चेंडूंवरती 2 सलग चौकार आले. चेंडूवरती आपण बघतो ना शॉर्ट ऑफ द गुड लेग टाकले. दोन्ही वेळा चेंडू भिरकावला. एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग एकदा लॉंग लेगला गेला. दोन्ही चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि आता मात्र धावसंख्या पुन्हा बदलेल. 83 धावांचं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे. त्यावेळेस मैदानावरती बॅटिंग करत असताना आतापर्यंतचा खेळ बघा संकेतच्या बॅटमधनं धावा मैदानावरती अगदी खोऱ्यांताने ओढल्यात. तर या चेंडूवरती सरप्राईज अचंबित हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. रणनीती अगदी योग्य आखली. अँगल क्रिएट करत ऑफस्टिकच्या बाहेर पडणारा चेंडू जेव्हा आला ना तर बॅट्समन रेडी नव्हता. किंबहुना आपण जर विचार केला तिसऱ्या यष्टीवरती स्टान्स घेऊन तो खेळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आला. क्लोज विकेट किपिंग सुरू आहे त्यामुळे पुढे जाऊन खेळण्याचा त्याचा विचार सुद्धा नसेल. तर पुन्हा एकदा या चेंडूवरती बघा जेव्हा साईड या ठिकाणी चेंज केली बाजू बदलली गेली तेव्हा दिशा सुद्धा बदलली या मॅचची. किंबहुना कमबॅक करून दाखवलं. जितेंद्रवरती आक्रमण होत होतं मात्र त्या जितेंद्रने आता या सामन्यामध्ये पुनरागमन केले. एक महत्वाची मॅच. यावेळेच्या चेंडूवरती बघा क्षेत्ररक्षक तेथे नाही. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. या सामन्यामध्ये शेवटपर्यंत लढू आणि त्याबरोबरीने आपण जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये जेव्हा नॉकआउट सामने आपण बघतोय जो जिंकेल तो पुढे जाईल. जो हरेल त्याला या ठिकाणी घरचा रस्ता पकडावा लागेल किंबहुना केवळ दुसऱ्याला खेळताना बघावं लागेल. सुयश 3 चौकार आतापर्यंत आले. 2 डॉट मैदानावरती आपण पाहिले. जितेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्विच इट सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है मेरे दोस्त. क्षेत्ररक्षण बघा अव्वल दर्जाचं तिथे बघायला मिळालं. पण क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. उलट्या हाताने खेळला होता. पटका धावा 2 आल्या. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या अंती धावा 29. 3 षटक अजून बाकी आहेत. 18 चेंडू येणं बाकी असतील सुयश. आणि या मॅच मध्ये जेव्हा तुम्हाला जिंकायचं ना तर पहिल्या षटकामध्ये धावा 15 होत्या. या षटकामध्ये धावा स्कोर केल्या गेल्या त्या म्हणजे 14. किंबहुना अजून 18 चेंडू बाकी आहेत. 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी गावदेवी जिराट बस संघाला आता मात्र अजूनही धावा बनवाव्या लागतील. 53. तर 18 चेंडू आणि 53 जर आपण विचार केला म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला इथे जर सुयश जिंकायचं ना गावदेवी जिराट बस संघ विचार करत असेल कॅल्क्युलेशन रिक्स 18 चेंडू आणि 54 धावांची रिक्वायरमेंट. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला येथे 18 धावा अजून बनवाव्या लागतील. सरासरी तुम्हाला 18ची राखावी लागेल. 2 षटके या ठिकाणी संपली. धावा मैदानावरती आल्या 29.
प्रति षटकामध्ये 18ची सरासरी राखणं हे फार कठीण आहे यश. मात्र ते म्हणतात ना, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. न्यू बॉलर येथे आलाय. सूरज मैदानावरती येतोय. सूरजच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आलाय फिल्डिंग करण्यासाठी. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि 2 धावा सुद्धा मैदानावरती पूर्ण. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला इथे जेव्हा 18 धावा बनवायच्यात, कारण 18 तरी 54, आता 52 धावा राहिल्यात. 17 चेंडू बाकी आहेत. 52 धावा तुम्हाला बनवायच्यात. सूरज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचं षटक हे त्याच्या माध्यमातून येत आहे. गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. हेलिकॉप्टर या ठिकाणी चेंडूला खोदून काढलं होतं. कारण जर आपण पहिला पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू होता, खालीवर होता, किंबहुना आपण जर विचार केला तर पॅरलल टू द ग्राउंड टाकण्याचा प्रयत्न. धावा या ठिकाणी बनतायत त्या म्हणजे तब्बल 31 धावा, 32 बनतायत. 83 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे सामन्याकडे आपण पाहिलं तर बिग टोटल चेस करत असताना येथे कस लागेल फलंदाजाचा. कारण फलंदाजाला मैदानावरती मारत असताना या ठिकाणी गॅप सुद्धा शोधाव्या लागतील. किंबहुना आपण जर या सामन्याचा विचार जर केला ना तर येथे षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि यामध्ये आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. यावेळेचा फटका डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव धावफलकावरती अर्जित केली गेली. आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी काही जमणार नाहीये. तुम्हाला या मैदानावरती जेव्हा सामना जिंकायचा ना, षटकार आणि चौकारांनी तुम्हाला मैदानावरती आदेशबाजी करावी लागेल. ती बोलीभाषा तुम्हाला बोलावी लागेल, अन्यथा मॅच डिफिकल्ट आहे. षटक 3 प्रगतीपदावरती या. यावेळेचा फटका बघा चेक झाला होता. या ठिकाणी फलंदाज क्षेत्ररक्षक तटीयाच्या दायऱ्यामध्ये होता, मात्र जे होऊ शकलं नाही. किंबहुना आपण पाहिलं तर मैदानावरती धाव सुद्धा घेतली गेली. धाव आणखीन एक. षटक 3 प्रगतीपदावरती जेव्हा आहे सूरज मैदानावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती. काय जबरदस्त मॅच आहे. येथे जर आपण विचार केला सूरजच्या गोलंदाजीवरती, जेव्हा न्यू बॅटर मैदानावरती आला, स्ट्राईक इन होल्ड करतोय. फटका खेळला, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक तेथे उभा आहे आणि चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आक्रमण. आता मात्र जबरदस्त फटका आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने केलंय. तेथे क्षेत्ररक्षक उभा होता, त्याने कॅच ड्रॉप केली, मात्र धावा वाचवल्या असं मी म्हणेन. धावा इथे बनतायत एका धावेनिशी 41. तर आता मात्र जर आपण विचार केला 3 षटक त्यामधील षटक बाकी आहेत. रिक्वायरमेंट फार मोठी आहे. भारत चेंडू 42. तर आता मात्र 12 चेंडू बाकी आहेत. 45 धावांची रिक्वायरमेंट आहे. विघ्नात जिल्हा संघाने धावा रोखायच्या तर गावदेवी जिल्हा संघाने धावा बनवायच्या. मॅच तरी कोण जिंकेल सामना आता मात्र इंटरेस्टिंग बनत चाललाय. जिल्ह्याला प्रेक्षक बघत आहेत ना, कुठेही जाऊ नका. एका बाजूला विघ्नात जिल्हा, दुसऱ्या बाजूला गावदेवी जिल्हा संघाचा हा खेळा त्या ठिकाणी तुम्ही अनुभवत आहात. 12 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट अजूनही 42 धावांची. कोणता संघ सामना जिंकेल? 12-42. न्यू बॉलर मैदानावरती प्रचारित केला गेला तो म्हणजेच
जर या ठिकाणी आपण बघितलं ना तर मैदानावरती आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये विकेट येते महत्वाची विकेट गेली आणि संकेत या सामन्यामध्ये परतला. कमॉन डीजे मास्टर. बॉलिंग मार्कवरती प्रवीण आला. प्रवीण तांबेबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत की हे त्याचं जस्ट ओनली नंबर त्याने दाखवला होता. जो इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आली होती सवय जर आपण पाहिलं ना 40+ होता आणि असाच तर सुद्धा त्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याने ठळक दृश्य दाखवली. त्यांनी दाखवून दिलं की आपल्याकडे स्किल असतील, आपल्याकडे क्रिकेटचा अभ्यास असेल, वेळ असेल तर ज्या माध्यमातून आपण जेव्हा बघतो ना की तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता, तुमच्याकडे प्रयत्न करण्याची जी वृत्ती असायला पाहिजे सुयश. आणि त्यामुळे प्रवीण जेव्हा मैदानावरती आला त्याने या ठिकाणी विकेट मिळवली, विकेट प्राप्त केली. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण बघतो प्रवीण या ठिकाणी सामन्यामध्ये उतरला. त्याचं बॉलिंग मार्कवरती यावेळेसचा चेंडू बघा ऑप्टिकचा खूप फार चेंडू होता. मात्र आपण जर विचार केला स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न होत होते. मैदानावरती एक धाव आली. मात्र त्यानंतर जर आपण विचार केला आणि विकेट एकदा ओके एकदा या ठिकाणी दिले गेले. धावपलकावरती आपण जर विचार केला तर एक धाव सुद्धा महत्वाची होती. मात्र जर आपण सामन्याकडे पाहिलं ना तर धावा येत नाहीत, किंवा धावा बनत नाही, एकतर्फी म्हणा वाढत चालला. या दरम्यानचा फटका बघा रूम बनवला, या ठिकाणी कॅच सोडली गेली. यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर मैदानावरती टिपको क्षेत्ररक्षक आला होता खेळ खेळण्यासाठी. त्या मैदानावरती आणखीन एक आली. षटक क्रमांक 14 या ठिकाणी प्रवीण त्या चेंडूवरती आउटस्टार्ट. यासाठीच फलंदाज क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला ना तो दुसरा बॅक टू द पवेलियन. कमांड डीजे मास्टर. ते वन बॉल चांगलं फिल्डिंग येथे केलंय. चांगलं फिल्डिंग आपण इथे बघत आहोत. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र सुनील मात्रांमध्ये अजूनही क्रिकेट किती बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती म्हणलं आपलं बॅट केलं होतं सुयश. हे करायला सुद्धा सराव करावा लागतो. षटक 14 संपलं. नवं म्हणलं मैदानावरती 83 धावांचा पटला करत असताना 4 षटकांच्या अनुषंगानं 45 म्हणलं षटक क्रमांक 14 येथे संपलं. आणखीन एक षटक जेव्हा मैदानावरती येईल तो वास्तविकता आपण बघणार आहोत की कशा रीतीनं या मैदानावरती सामने पुढे घेऊन जाता येतील. किंबहुना या मॅच मध्ये सुनील म्हात्रे याची बॅटिंग स्टाईल आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता. बॉलिंग मार्कवरती शरद आले. 25 धावा मैदानावरती बनल्यात. 6 चेंडू बाकी आहेत. 6 बिग स्ट्रोक मारले तर मॅच मध्ये काहीतरी धमाल होईल. सुनील म्हात्रे यांनी जर काकडी मारली ना तर मात्र येथे त्याच्यासाठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. एक षटकार मारा आणि या ठिकाणी जिंका हे म्हणजे 500 रुपये. राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. एक षटकार तुम्ही मारला
वाईट चेंडू मैदानामध्ये आपण बघतो. वाईट चेंडू हा खरा वाईटच आहे, कारण आतापर्यंत काही न विशेष न करता समोरच्या संघाला अतिरिक्त धाव मिळते. 83 धावा क्रिकेट फार मोठा 55 गट बनला असताना तर गावदेवी जिरंबा संघाने सुद्धा धावा टाईट केली होती. या चेंडूवरती पुन्हा एकदा राजेश पाटील आम्हाला सूचित करतात की बॅक टू बॅक वाईट्स, ही वाईटची मालिका काही संपत नाही. धावा 49. तर एकतर्फी पण नाही. मला असं वाटतं की गावदेवी जिरंबा संघाकडे सुद्धा स्किल्स या ठिकाणी बॅट्समन आहे. बॉलिंग युनिटमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी आज या मैदानावरती जर आपण विचार केला तर निराश केलं होतं मला. फटका बघा अप्रतिम, चेंडूवरती प्रहार केलाय. बघता क्षणी चेंडू सीमार शपार येतोय, बेधुंदा बेधडक म्हणतात त्या म्हणजेच 55 धावा 55 म्हणतात. 83 करायच्या आहेत अजूनही 28 धावांची रिक्वायरमेंट. 4 चेंडू बाकी आहेत. एक नो चेंडू झाला तर मॅच बनू शकते, बदलू शकते. क्रिकेटमध्ये आपण हे सुद्धा पाहिलंय. एका षटकामध्ये 48 धावा बनल्यात. डाव्या ठिकाणी एक घेतली गेली. सुनील मात्रे या ठिकाणी आलेत आणि राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. एक काकडी, एक षटकार. तुम्ही इथे मारलात ना तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. उलटाच होता, संधी होती, मात्र आपण बघितलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. धाव मैदानावरती एक आली. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय शरद मैदानावरती आहे. त्यांच्या माध्यमातूनही फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. यावेळेचा फटका समोर शतक शक्यते आहे मैदान. मात्र जर आपण विचार केला तर मॅच मध्ये एक धाव आली. बघूयात आपण. सुनील मात्र आलेत. षटकार जर आला तर गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. काकडीचा भाव वाढला. प्रयत्न केला होता, बॅट या ठिकाणी उगारली होती.